बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र। शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ आपल्या हक्काच्या या माध्यमाला सबस्क्राइब करायचं राहून गेलं असेल, तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती, आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब करा। उभ्या महाराष्ट्रात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा, ही नम्र विनंती करतो। शिवसैनिकांनो, उद्या देशाच्या दृष्टीने, देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असलेली केस माननीय सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला येते। आता देशाच्या दृष्टीने मी का म्हणतोय, खरं तर केस आहे महाराष्ट्रातल्या शिवसेना नावाच्या पक्षाची केस, पण देशाच्या दृष्टीने यासाठी महत्त्वाची कारण देशातली लोकशाही जर टिकायची असेल तर या केसवर ठोस निर्णय होणं हे फार गरजेचं आहे। कारण शिवसेनेसारखा बलाढ्य पक्ष म्हणजे कार्यकर्त्यांचा, सैनिकांचा पक्ष ज्यावेळेस फोडला जातो त्यावेळेस ही लिटमस टेस्ट इतर पक्षांवरही केली जाते। ज्यावेळेस शिवसेनेसारख्या पक्षाची ही अवस्था करून ठेवली जाते त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर तीच लिटमस टेस्ट केली जाते आणि त्यानंतर तो प्रयोग तुम्ही पाहिला असाल दिल्लीच्या विधानसभेत झाला, तो अगदी रामविलास पासवानांच्या जनशक्ती पार्टीच्या बाबतीतही करण्यात आला, अगदी जनता दल युनायटेडच्या बाबतीत बिहारमध्ये सुद्धा हाच प्रयोग करण्याचा प्रयत्न झाला। इतर पक्षांनी लोटांगण घातली भारतीय जनता पक्षाच्या पायावर, त्यामुळे ते वाचले, शिवसेनेने संघर्ष केला, शिवसेना फुटली। पण अशीच जर गोष्ट सर्व स्थानिक पक्षांच्या बाबतीत जर घडू लागली, आपल्या बाजूने येत नसतील तर पक्ष फोडायचे, पक्ष संपूर्णतः एखाद्याच्या नावावर करून टाकायचे, पक्षाची घटना असेल, पक्षाची कार्यकारिणी असेल, सगळं काही पायदळी जर तुडवायचं असेल तर मग हे कायदे परिशिष्ट 10 काय म्हणतात त्याला, अनुच्छेद, पक्षांतर बंदी कायदा वगैरे हे हसायलाच कशाला पाहिजे, ते फेकून द्यावेत, कचऱ्याच्या डब्यात फेकून द्यावेत। आपण संघर्ष करतोय, आपल्या केसेस तुम्हाला आठवायला हवं, जवळपास म्हणजे आता शेवटची तारीख आपल्याला कधी मिळाली 12 नोव्हेंबर रोजी, तीही थेट मिळाली 21 जानेवारी, म्हणजे तारखा थेट 2-2, 3-3 महिन्यांनंतरच्या मिळत आहेत। आताची आपल्याला तारीख मिळाली आहे ती जवळपास 21 आणि 22 जानेवारीची, म्हणजे उद्याची आणि परवाची तारीख, ह्या 2 तारखांना सलग सुनावणी होणार आहे। अशा प्रकारचं वक्तव्य मागच्या वेळेस जॉयमाला बागची आणि जस्टिस सूर्यकांत यांनी हे वक्तव्य केलं होतं की आम्हाला या केसचा फडशा पाडायचा आहे कारण ह्या केसेस महत्त्वाच्या आहेत, फार दिवसांपासून प्रलंबित आहेत आणि लोकशाहीच्या दृष्टीने खरं तर या केसेस महत्त्वाच्या आहेत, याची काहीतरी त्यांना जाणीव होईल आणि त्यानंतर त्याच्यावर कार्यवाही होईल, ही आपण अपेक्षा ठेवूयात। पण आतापर्यंतचा इतिहास हा तारीख पे तारीखचाच राहिलेला आहे। पण तरी सुद्धा या सगळ्यातही महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या ही केस सुनावणीला येत आहे। जवळपास 37व्या क्रमांकावर त्याची रँकिंग आहे। आता उद्या ज्यावेळेस कोर्टाचं कामकाज चालू होईल त्यावेळेस कितव्या क्रमांकावर त्याला आपण घेऊन येतोय किंवा आपल्या वकिलांकडनं कशा प्रकारे त्याची मेन्शनिंग होते हे सर्व पाहणं उद्याच या सगळ्या गोष्टींवर आपल्याला काय ते कळेल। पण आजच्या घडीला जवळपास 37व्या नंबरवर ही केस लिस्टिंगवर आहे। आता जवळपास 5 ते 6 न्यायाधीश बदलले गेले या सगळ्या केसमध्ये। तुम्ही पाहिलं असाल सुरुवातीला जस्टिस रमण्णा होते, त्यानंतर उदय ललित आले, त्यानंतर मला वाटतं धनंजय चंद्रचूड आले, जस्टिस संजीव खन्ना आले, भूषण गवई आले आणि आता जस्टिस सूर्यकांत आले। ही एवढी मोठी लिस्ट आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्यामध्ये 3 जस्टिस हे मराठी मातीतले आहेत, त्यांना जाण आहे या पक्षाविषयीची, काय नेमकं घडलं महाराष्ट्रात, इतरांच्या बाबतीत माहीत नाही पण कमीत कमी या मराठी सर्वोच्च न्यायाधीशांना कमीत कमी माहीत आहे की शिवसेना कुणाची आहे। जे महाराष्ट्रातल्या शेमड्या पोराला सुद्धा तुम्ही विचाराल तर शेमड्या पोरग सुद्धा उत्तर देईल शिवसेना कुणाची। असो, मी भावनिक मुद्द्यांमध्ये अजिबात जाणार नाही, पण आजच्या घडीला ही केस देशाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची झाली आहे आणि काही टायमिंग आहे पहा ना। टायमिंग असा की याच वेळेत महाराष्ट्रामध्ये मुंबईसारख्या महानगरपालिका, इतर महानगरपालिकांचं सध्या मी काढणार नाही पण मुंबई महानगरपालिकेचं विशेषतः सांगेन, मुंबई महानगरपालिकेमध्ये जिचा पसारा हा जवळपास 74,000 कोटींच्या आसपासचा आहे आणि आशियातली सगळ्यात मोठी महानगरपालिका, म्हणजे आर्थिकदृष्ट्या सगळ्यात मोठी महानगरपालिका, लोकसंख्येच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची महानगरपालिका, हिचा महापौर कुणाचा बसावा या संदर्भातले वाद चालू आहेत। आपण पाहिलं असाल, मला वाटतं एकनाथ शिंदेच्या गटाचे जे नगरसेवक नवनिर्वाचित निवडून आले, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचे, त्यांनी जवळपास आज त्यांचा 4था दिवस आहे प्रशिक्षण घेण्याचा। आता हा 5वा, 6वा, 7वा, मी कालच एका पत्रकार परिषदेमध्ये म्हणण्यापेक्षा एका डिबेटमध्ये बसलो असताना मला वाटतं त्यांच्या एका प्रवक्त्यांनी सांगितलं की त्यांचं प्रशिक्षण चालू आहे, कशा प्रकारे कारभार करायचा, कशा प्रकारे, आता कमेंटमध्ये खूप सुंदर सुंदर कमेंट आल्या होत्या की नेमकं कसलं प्रशिक्षण देत आहे, कशा प्रकारचा कारभार करायचा की कशा प्रकारे, काय समजू शकता तुम्ही मला काय सांगायचं आहे। पण तरी सुद्धा
2 दिवसाचं प्रशिक्षण आता जवळपास 4था दिवस आलेला आहे. उद्या 5वा दिवस होईल, 6वा दिवस होईल. हे प्रशिक्षण इतकं महत्त्वाचं प्रशिक्षण एखाद्या हॉटेलमध्ये बसून देणं हे मी आजवर म्हणजे 5-5, 6-6 दिवसांचं म्हणजे आपण गुवाहाटी बघितलं त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये काही आपल्याला नवल वाटत नाही. पण जे काही असेल ते हे अशा प्रकारचं प्रशिक्षण देण्याचा हा शिंदे गटाचा प्रयत्न आम्हाला थोडासा म्हणजे विनोदी वाटतोय आणि तितकाच कौतुकाचा वाटतोय. म्हणजे धाडसाचा वाटतोय. खरं बघायला गेलं कौतुकाचा म्हणण्यापेक्षा धाडसाचा वाटतोय. कारण ज्यावेळेस त्यांनी 40वर मुख्यमंत्रीपद घेतलं होतं 105ला बाजूला बसवून, त्यावेळेसची भारतीय जनता पक्षाची परिस्थिती संपूर्णतः वेगळी होती. आणि आज भारतीय जनता पक्षाची परिस्थिती संपूर्णतः वेगळी आहे. या 2 गोष्टींमधला फरक समजून घ्या. संपूर्ण या केसच्या नंतर या शिंदे गटाची म्हणजे काय परिस्थिती असेल म्हणजे बघा, न्यायाप्रमाणे वागला. कदाचित कोर्टामध्ये या सगळ्या गोष्टी उद्या सुनावणीला आल्या. 2-3 दिवस सलग सुनावणी झाली. 45-50 मिनिटांचा युक्तिवाद जे कपिल सिब्बल साहेब त्यांचे सगळे सबमिशन झालेले आहेत. या सगळ्यानंतर ज्यावेळेस खऱ्या अर्थाने ते शिवसेनेचं धनुष्य, कारण शेवटी बघा अपात्रता हा जो निर्णय आहे हा अकॅडमिक राहिलेला आहे. अपात्रतेचा आताच्या आमदारांवर किंवा त्यातले काही आमदार पडले सुद्धा, पण काही आमदार जे पुन्हा निवडून आले त्यांच्यावर तो लागू होत नाही. कुठलाही कोर्टाचा तुम्हाला माहिती असेल, कोर्टाचा कुठलाही निर्णय हा रेट्रोस्पेक्टिव्ह नसतो. म्हणजे तो मागच्या गोष्टींवर लागू होत नाही, तो नवीन गोष्टींवर लागू होतो. आणि ज्यावेळेस कोर्टामध्ये त्याचाच विरोधाभास सांगतो तुम्हाला, ज्यावेळेस कोर्टामध्ये एखादी केस सुनावणीला असते त्यावेळेस सध्याची परिस्थिती काय आहे याच्यावर तो होत नसतो. मागे काय घडलं होतं, ज्यावेळेस ती केस दाखल केली गेली होती त्यावेळेस काय घडलं होतं याचं हे सांगण्याचं कारण तुम्हाला सांगतो. अनेक माध्यमांवर असे तर्क पसरवले जातात की सध्याची आमदारांची संख्या, खासदारांची संख्या, नगरसेवकांची संख्या पाहता हे धनुष्य किंवा शिवसेना नाव हे एकनाथ शिंदेकडेच राहील, तर अजिबात नाही. ही परिस्थिती आताची, ज्यावेळेस 2022 साली ज्यावेळेस हे प्रकरण मान्य सुप्रीम कोर्टामध्ये गेलं त्यावेळेसची परिस्थिती काय सांगते या सर्वावर त्याचा निकाल अवलंबून असतो. आणि कोर्टाला ह्या गोष्टी चांगल्याच माहिती आहेत. म्हणजे मी कालही एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, ज्यावेळेस एखाद्याचा हाफ मर्डर झालेला आहे, त्याच्यावर वार झालेले आहेत, फक्त केस कोर्टामध्ये उभी राहीपर्यंत 3-4 वर्ष गेली आणि ती व्यक्ती तिचे वार भरले, तिचे घाव भरले, जखमा भरल्या. याचा अर्थ हा होत नाही की जखमा भरल्या म्हणून त्या माणसाला असंच सोडून द्यावं. त्याने त्यावेळेस जे कृत्य केलं होतं त्याच्यावर त्याची शिक्षा अवलंबून राहते. आता तो व्यक्ती जरी बरा झालेला असला, अगदी तसंच त्यावेळेस शिवसेनेची घटना, शिवसेनेची कार्यकारिणी काय सांगत होती तुम्ही सर्वांनी पाहिलं असाल. जवळपास 48-49 लाख ॲफिडेव्हिट्स आपल्या सर्व कार्यकर्त्यांचे असतील, आपल्या पदाधिकाऱ्यांचे आले होते ॲफिडेव्हिट की होय शिवसेना हीच शिवसेना आणि आम्ही ह्याच शिवसेनेचे सदस्य आहोत. आणि त्यानंतर यांचे मला वाटतं 4-5 लाखांच्या आसपास आले होते. तुम्हाला सर्वांना आठवायला हवं शिवसेनेची घटना, जी घटना आपण अगदी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे योग्य वेळेत सबमिट केली होती. त्या घटनेतही यांनी त्रुटी काढल्या. किंवा शिवसेनेची शेवटची कार्यकारिणीची बैठक झाली, तिचा गोषवारा आमच्यापर्यंत पोहोचला नाही. त्या बैठकीत काय घडलं, त्याच्यामध्ये जे काही बदल केले गेले ते बदल कायद्याला धरून नव्हते. अशा प्रकारच्या त्रुटी म्हणजे तांत्रिक गोष्टी काढून इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने, तुम्ही पाहिलं असाल त्यावेळेस फेब्रुवारीमध्ये 2023च्या शिवसेना हा पक्ष आणि शिवसेना हे चिन्ह, नाव आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे गटाला देऊ केलं त्या तत्कालीन आमदारांच्या संख्येप्रमाणे. सगळ्यात चूक पहिली इथे झाली आणि तिथून त्यांना जे मिळालेलं संरक्षण आहे, अगदी कोर्टामध्ये सुद्धा ह्या केसेस उभ्या राहिल्या नाहीत, त्यामुळे त्यांना संरक्षण मिळत गेलं आणि पुढे एक माणूस त्यांनी आपल्यामध्ये वाढवला. त्यावेळेस शिवसेनेत असलेले नेते ते कुठल्या पक्षात होते आणि आता कुठल्या पक्षात आहेत याचा तुम्ही विचार करा. हळूहळू यांना ती वेळ मिळत गेली आणि माणसं फोडत गेले. इथे यांचं यश आहे. हा जो 2-3-4 वर्षांचा काळ मिळाला याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद मिळाली, केंद्राची, राज्याची, अगदी संस्थांची, पदांची, सगळ्यांची सत्तेची ताकद मिळाली आणि या सत्तेची ताकद वापरून ठाकरेंना कमजोर करण्याचा हा संपूर्ण खाट घातला गेला. नाहीतर तुम्ही विचार करा, ठाण्याच्या बाहेर ज्यांचं अस्तित्व नव्हतं ते आज गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली किंवा विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, अगदी कोकणापर्यंत एक माणूस फोडत जाऊन त्यांनी आपलं तिथे भाजपाच्या मदतीने आणि साम दाम दंड भेद या सगळ्यांचा वापर करून तिथे आपलं प्रस्थान उभं केलं. आज मुंबई वगळता खऱ्या अर्थाने ही शोकाने सांगावं लागेल, पण तरीही मुंबईच्या सर्व शिवसैनिकांना, महाराष्ट्रभरातल्या तमाम शिवसैनिकांना जे या सर्वांमध्ये लढले त्या सर्वांना खरंच मानाचा जय महाराष्ट्र. पण विशेषतः मुंबईच्या शिवसैनिकांनी कडवट बाणा तो अजूनही दाखव. ज्या पक्षाचा जन्मच मुळात मुंबईमध्ये झाला त्या पक्षाला मुंबईमध्ये त्यांनी मान खाली घालू दिली नाही. अनेक गोष्टी आहेत. आज खरं तर ही केस ज्यावेळेस उद्या सुनावणीला लागते, या केसेसचे सगळे प्लस पॉइंट जर पाहाल तुम्ही
तर शिवसेनेची घटना ती अजूनही सांगते शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडे सारे अधिकार होते. ज्या घटनेमध्ये ज्यावेळेस त्या ऑल्टरेशन करण्यात आले होते ते सारे दस्तावेज आपण इलेक्शन कमिशनला दिले होते. हे सगळं पाहिलं जाणार. शिवसेनेची घटना, त्या घटनेप्रमाणेच एकनाथ शिंदे यांची सुद्धा शिवसेना नेते म्हणून निवड झाली होती. पहिल्यांदा ज्यावेळेस ते निवड झाली तो काळही 17-18चा काळ होता. त्याच्या अगोदर ते नेतेही नव्हते. गटनेते म्हणून ज्यावेळेस निवड झाली त्यावेळेस प्रतोद कोण होते, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जाणार आहेत. अनेक गोष्टी आहेत यामध्ये. आता बघा, महापौर पदाचं इकडे काय होईल काय नाही, पण अनेकांना असं वाटतं की एकनाथ शिंदे अडीच वर्षाच्या महापौर पदासाठी ते आता दावा ठोकणार आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष सध्या कुठलाही दावा ठोकण्याच्या परिस्थितीत नाही. कारण ती लगाम ती कट म्हणजे धागे आहेत, ते सारे धागे सध्या भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये असे घट्ट आहेत. ही केस बघा, टायमिंग मगाशी म्हटलं, राजकारणात टायमिंगला अतिशय महत्व असतं. आणि ही केस ज्यावेळेस आता सुनावणीला येते, काय आपण 2.5 वर्षाच्या याच्यावर दावा ठोकणार. इथे जरा जरी ते आटेफीड झाले की इकडे तुमचं महापौर पद वगैरे सगळं राहू द्या, तुमचा पक्षच असाच्या असा इकडे तिकडे होऊ शकतो. आणि एवढी मोठी रिस्क मला वाटत नाही कुठलाही नेता घेईल. ते सध्या काय चालू आहे, काय तुम्ही सर्वजण पाहताय, तो एक वेगळा भाग झाला. आता फेब्रुवारी 2023चा सुप्रीम कोर्टाचे शेवटचा, मला वाटतं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा शेवटचा निर्णय आला होता. मे 2023ला सुप्रीम कोर्टाचा शेवटचा निर्णय आला. मला वाटतं तुम्ही चंद्रचूडांचा शेवटचा निर्णय आला. त्यानंतर तो निर्णय दिला गेला विधानसभेच्या अध्यक्षांकडून. विधानसभेच्या अध्यक्षांनी जानेवारी 2024ला शेवटचा निर्णय दिला. आणि जानेवारी 2024 नंतर आपण ज्यावेळेस पुन्हा, म्हणजे विधानसभेच्या अध्यक्षांनी कोणालाही अपात्र केलं नाही, त्यानंतर ज्यावेळेस पुन्हा हा निर्णय कोर्टाकडे गेला, जवळपास जानेवारी 2024 ते जानेवारी 2025 ते आता जानेवारी 2026 2 वर्ष झालेत. आपल्याला फक्त आणि फक्त मिळाल्या त्या तारखा. कुठलीही तारीख सुनावणीला आल्यानंतर ती त्या दिवशी सुनावणी झाली असं कुठल्याही तारखेला झालं नाही. कालपर्यंत आपण तेच पाहिलं. भविष्यात पाहूयात आणखी काय होतंय. पण अनेक गोष्टी आहेत. 21 आणि 22 तारखेला ज्यावेळेस मागची सुनावणी, म्हणजे 12 नोव्हेंबरला मागची तारीख होती, त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं, मी त्यांचा तो हे वाचतोय त्या दिवशीचा, की ही केस आम्हाला, या केसचा निपटारा आम्हाला लावायचा आहे. जर इंग्लिशचं मराठी ट्रान्सलेशन केलं तर आम्हाला या केसचा निपटारा लावायचा आहे. खूप दिवसांपासून ही केस पेंडिंग आहे. आणि मोक्याच्या वेळी आली आहे खरं तर भारतीय जनता पक्षाला असं मोक्याच्या ठिकाणी ही केस सुनावणीसाठी आलेली आहे असंच म्हणायला लागेल. याचा कुठेतरी भारतीय जनता पक्षाला मला फायदाच होताना दिसतोय. आता खरं तर याच दिवशी अजित पवारांचा पक्ष सुद्धा, मला वाटतं अजित पवारांच्या पक्षाची आणि शरद पवार साहेबांच्या पक्षाची सुद्धा सुनावणी उद्याच आहे शिवसेनेसोबतच. त्याचं कारण सिमिलर केसेस असल्यामुळे मी तेही पाहतोय. पण मला खरं तर आजही वाटतं, मी कालही माझ्या व्हिडिओत म्हणालो, की अजित पवारांच्या आणि शरद पवार साहेबांच्या पक्षाची सुनावणी आता खरंच घ्यायची गरज आहे का? कारण खरंच हे पक्ष वेगळे आहेत का? हा माझ्या मनामध्ये एक सर्वसामान्य म्हणून, शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून किंवा ह्या सगळ्या गोष्टी म्हणून नाही, पण खरंच हे 2 पक्ष वेगळे आहेत का आता हा प्रश्न पडतोय. असो, जे काही असेल ते, पण या केसचा जर योग्यपणे ही सुनावणीला आली, या केसला योग्यपणे असा एक वेळ देण्यात आला, म्हणजे जवळपास 1 ते 2 दिवसांची जर सुनावणी सलग झाली तर या केसचा निपटारा स्पष्टपणे लागू शकतो. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या बाजूने हा लागू शकतो. आणि शिवसेना हे 4 अक्षरांचं नाव, मी पुन्हा सांगतो, 4 अक्षरांचं नाव हे उद्धव साहेबांकडे पुन्हा येईल. कारण शेवटी बघा, नावाचा निर्णय खरंच जर टेक्निकली पाहायला गेला तर हा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा कुठेही अधिकार नाही. तत्सम मी कायदे सुद्धा पाहतोय त्या संदर्भातले. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची प्रॉपर्टी ही त्यांचं सिम्बॉल असू शकतं, हे त्यांचं नाव असू शकत नाही. त्या सिम्बॉल, आता तुम्हाला माहिती असायला हवं, सिम्बॉल देणं, घेणं, राखणं, त्याला रिलीज करणं, त्याला फ्रीज करणं, हे सगळे अधिकार इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे असतात. ती एक क्वासी ज्युडिशियरी असते, ती एक स्वायत्त संस्था असते, तिला तिचे वैयक्तिक विशिष्ट अधिकार असतात, भारतीय घटनेने देऊ केलेले. पण आतापर्यंत आपण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामध्ये इंटरफिअरन्स सरकारांचा पाहत नव्हतो. आपण एवढा 70 वर्षांचा काँग्रेसचा काळही पाहिला, पण कधी एवढा इंटरफिअरन्स कधी झाला नव्हता जो आता पाहतोय. थेट सरकार धार्जिणे निर्णय थेटपणे दिले जात आहेत. जसं कोर्टाने स्टे उठवला, कोर्टाने तुम्हाला आठवायला हवं, स्टे दिला होता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला कुठलाही निर्णय घेऊ नये अशा प्रकारचा स्टे दिला होता. जसा तो निर्णय उठला, अगदी 2 ते 3 दिवसात यांनी शिवसेना कुणाची याचा निपटारात लावून टाकला होता. पण त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती. भारतीय जनता पक्षाला त्यावेळेस गरज होती. भारतीय जनता पक्षाला सत्तेमध्ये यायचं होतं. तर भारतीय जनता पक्ष स्वतःच्याच आकड्यांसकट सत्तेच्या जवळ आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचा त्यांना तितकासा उपयोग राहिला नाही.
भविष्यातलं आपलं राजकारण, विशेषतः केंद्रातलं राजकारण सेफ ठेवण्याच्या दृष्टीने, अगदी सुरक्षित करण्याच्या दृष्टीने कदाचित भारतीय जनता पक्षाच्या मनामध्ये काही वेगळ्या खेळी असू शकतात. एकनाथ शिंदेचा गट मोठा होणं, त्यांचा पक्ष मोठा होणं हे भारतीय जनता पक्षासाठी सुद्धा काही अशी फायद्याची गोष्ट आहे. कारण भारतीय जनता पक्ष प्रत्येक ठिकाणी फायदा पाहतो. तो अगदी MIM सारख्या पक्षांना सुद्धा सत्तेमध्ये सोबत घेतो. तुम्ही पाहिलं असाल अकोटमध्ये काय घडलं असो. पण एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या सध्या मला अडचणी वाढताना दिसत आहेत. त्यांचं चिन्ह, नाव गेल्यानंतर काय काय गोष्टी घडतील, भविष्यात त्यांच्या आलेल्या नगरसेवकांच्या बाबतीत काय घडेल. खरं तर हा रेट्रोस्पेक्टिव्ह नसतो, मी पुन्हा सांगतो, पण तरी सुद्धा यांचं मर्जर, यांचं विलिनीकरण हे कशा प्रकारे होईल, काय यांच्यासमोर पर्याय असतील, अनेक गोष्टी आहेत. पाहूयात नेमकं उद्या काय घडतंय. महत्त्वाचं आहे की 37व्या नंबरला सुनावणीला असल्यामुळे ही केस उद्या खरंच सुनावणीला येईल की नाही इथपासून माझ्या मनात थोडी साशंकता आहे. पण जर मेन्शनिंग झालं, तिची निकड अगदी समजावून सांगितली गेली आणि जसं मागच्या वेळेस सांगितल्याप्रमाणे जस्टिस सूर्यकांत यांनी ही केस आम्हाला निपटारा लावायची, तर कदाचित त्यांच्याकडनं ही केस सुरुवातीला सुद्धा सुनावणीला घेण्यात येऊ शकते. पाहूयात नेमकं उद्या काय घडतंय. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.